हे वासरू तुमच्याच घ्यायचं का मामा? हा कोणत्या बैलाचं वासरू आहे? हे वासरू इंजेक्शनचं आहे. इंजेक्शनचं आहे. इंजेक्शन का भरलं मामा? इंजेक्शन बैलाचं आहे. मला नाही, मी नव्हतं पोरांना आले विचारा, आता ते आल्यावर सांगतील का? हा बरं, मग तुम्ही विचारलं नाही का भरवल्यावर, गाय भरवल्यावर इंजेक्शनचं आहे का बैलाचं वगैरे? नाही म्हणजे दर बाईला कसं आहे, आमच्याकडे ओढून नाही तिकडे ते खरं बोला काय हरकत नाही. बरं 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 बरं. डॉक्टर बरावं लागेल त्याच्यामुळे पंचायत डॉक्टर भरली हे तुम्हाला सांगेल की आहे. म्हणजे वळूंची कमतरता आहे आमच्या भागात, तुमच्या भागात. हा याची गाय जी आहे घरची एक आणलेली गाय, हा इथं गावात घेतली, पाळाय घेतलेली का विकत? बरं, खिलार गाय का सांभाळायची मामा समजतं? खिलार गाय म्हणजे आपलं जुन्या माणसाचा बोल होता, गोमतार आपल्या दारात असावा हा त्यासाठी. शेतकरी हा आपलं आपलं पहिल्यापासून आजोबापासून बापासून आपल्या वडिलापासून आलेले. हां हां हां, मला गाय दाखवा चला बघ मामा. या ना. सगळा चारा एकतच आहे का? आपलं घरचंच हां हां हां. बरं बरं बरं. हा श्रावण महिना पाळला झाले करायची नाही, आणि श्रावण महिना संपायचं ते दिवशी नेमकं आमचं ते आम्हाला ही गाय का? ही गावरान. बरं बरं. किती वेत झाली गायची मामा? आता ही 5वी. 5 वेत झाली. हा ही 5वी. आधी 4 वेत कशी डॉक्टरच्या इंजेक्शनाचीच होती का? हा डॉक्टरची याचीच होती, कारण कायला बडबडायची. बरोबर. नाही नाही, जी असेल ते असेल. कमतरता आहे, वळूच कमतरता. बरं, वळू लावलेला बरा का डॉक्टरच्या सिमेंटने भरलेलं चांगलं? नाही नाही, वळू चांगला. हां, पण आता ते आपल्याकडे नाही. बरं बरं. नाही तर वळू जर असेल तर वासरू आहे ना आणखी क्वालिटी वाजवणार. वळू असेल तर वासरू क्वालिटी होणार, हे सत्य आहे. बरं बरं. म्हणजे आणि त्यासाठी जर प्रयत्न केला तर एखादा कुठं असेल चांगला तिथं जाऊन भरलं तर? गाय आमच्या जात नाही, आम्ही तिथं अडकलोय ना आम्ही. नाही तर वळू आहेत नाही तर आज बाजार पोराच्या मोबाईलमध्ये आहेत ना. पोराचं नाव काय? आमचं सदाशिव साहेबराव गाडी. बरं बरं. काय करतात ते? ती गायची जनावराची फुटफुटून घरचं आपलं शेतीतलं. बरं, म्हणजे तुम्हाला आवड होती म्हणून पोराला आवड तयार झाली जनावराची शेतीची. हा हा. आणि बारका बी मोटरचं काम करतो, आपलं मोटर काढण्यात येतं बारका. हां हां. बारका आणि मोठ्याला ती आवड येते. तुमचं नाव काय मामा? माझं ना हां पूर्ण? साहेबराव आनंद गाडी. पत्ता? साहेबराव आनंद गाडी, गाव गुन्हाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं बरं. माझी काय ओळख सांगितली होती काय मुलांनी मी येणार वगैरे? फक्त म्हणली होती बस सोलापूरची येणार आहेत, हां हां. एवढंच म्हणली. कारण मी काही शिकलेलं नाही, मला काय एवढं सांगता येणार नाही, एवढं बोलता येणार नाही. बरं बरं. तुम्ही किंवा आला ना हां. त्याला विचारा, कारण मी शिकलेलोच नाही. नाही, जरी शिकलेलं नसला हां तरी जे माणसाच्या आयुष्याला जगताना लागतं हां तर ह्या गोष्टी तुम्ही टिकवून ठेवल्या त्या हां. शेतीसाठी म्हणा. बघा आमच्या आजोबापासून ही वडिलापासून की आम्हाला आवड पहिल्यापासून. हां हां. आमचे वडील आहे ना, आमच्या इथं गावाच्या खालचे कोळपेवाडी आमच्या समाजाची, धनगर समाजाची. हां हां हां. बरं बरं. तर त्यांची तिथं वळवून राहायचं पहिले, तिथं गाय न्यायची आमचे वडील. ते वासरात बदल होऊ नये म्हणून चुकून येताना पांढरा कपडा बांधून डोळं आणत होते गायला टिपून. तुमचे वडील? तर वासरू तसंच व्हायचं नुसतं, असं पांढरा तग बागड्यावानी तसा वळू दाखवून असंच होणार. मामा ती गोष्ट खरी होती? खरी होती. ते आता करतात का कोण? आता आमच्याकडं नाही. आता ही आमच्या पोराला एक छंद आहे म्हणून सोडून द्या, नाही तर ही पाळीतच नाही कोणी. हवं हे सगळं असे पाळीचे. मामा हे का पाळलंय, कोणी पाळलंय हे आमच्या म्हणजे तुम्हाला सांगितलं ना आता हे कंच हे का. हां, हे तुमची संकल्पना का पोराची होती? नाही ही आता नाही ना. आता हे बारकाली पुढे नाही ना. आता हे सारखं बारका गडी म्हणला हे करायची नाही तर मोठ्याच्या देणार नाही ना, आपल्या बी नाही देणार. मोठेच देणार फक्त एवढंच. बारका कोण आहे? बारका संभाजी साहेबराव गाडी, आमचा धाकटा. बारका. हां हां. म्हणजे त्यांच्या हे डोक्याचं काम आहे आणि मोठ्याच्या डोक्याचं हे. बरोबर आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बसून चर्चा करायची, किंवा आयुष्य जगत असताना, प्रपंच करत असताना सगळ्यांनी एकत्रित कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे, 2 रुपये कमी मिळू द्या, कष्ट थोडं कमी होऊ द्या, पण चवीच आपल्या अंगी लागलं पाहिजे. अन्न रोजचं जर खाल्लं तर माणूस 4 दिवस जगन, आणि बाहेरचं जर खाल्लं तर माणूस 4 दिवस आत येणार. खरं आहे हे. ही जी आहे
याच्यापासून तुम्ही म्हणता उत्पन्न कमी असून द्या, हां पण हे शेतकऱ्याचा आपला धर्म आहे हा. धर्म आहे. धर्म पाळला पाहिजे. तुम्ही म्हणता लाखाच्या कोणाका पोटी वाचते, आपल्याला काही नाही, आपले तुम्हाला आपली परिस्थिती नाजूक आहे पाहून. परिस्थिती नाजूक आहे म्हणून हे शब्द बाहेर येतात. हा, परिस्थिती काय आपली गोष्ट काही नाजूक आहे. हां त्याच्यामुळं आपलं होतं एवढं ही पवित्र पाळायचं. म्हणजे हे वडिलांनी सांगितलं, वडिलांनीच गाय घेतलेली. वडील आता 4-5 वर्ष झाले वाजले. बरं. तेव्हा काल घेतली दादत असताना. हां 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 घेतलेली ही वडिलांची आठवण आहे. हां, वडिलांची आठवण म्हणायची. वडिलाची आठवण वडिलाच्याच हातची. वडीलच होते तेव्हा, थकले होते. पण असं धनगर समाजाला माणूस आला, म्हणला गाय तुम्ही घ्या म्हणला एवढी. काही का म्हणलं कसं त्याने आपलं सांगितलं 20,000 रुपये, आणि 25,000 रुपये सांगितले, 20,000 सांगितले. पण त्याने आपलं 20,000 रुपयाला कालवड घेतलेली पाहुणे आदत. बरं बरं. आणि तिथं एक वर्षभर सांभाळ केला. वर्षाने ती बिचारी लागली. मग भरलं तर राहिलं. मग तिला आता 5 फोन झाले. तिने काही बिचारीने आपलं वाईट केलं नाही. वासरं काही घेतून गेली नाही तिथे. याची आता वासरू एकही नाही गेला. 40,000 रुपयाला वासरू. बरं. आता आमच्या भागात नाही एवढा छंद. पण चांगलं बरोबर असेल तर तिथे काय मोल करता येणार आहे त्याचे काही. पहिल्यापासून सत्य आहे. हां चांगल्या गोष्टीचा मोल हा चांगलाच होतो. हां, चांगली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट चवीची. ही चवीची. मामा शिक्षण तुमचं? शिक्षण तर नाही ना, तुम्हाला मग म्हणलं ना शिक्षण नाही. शिक्षण नाही आपलं. म्हणून आमचं ते आता दूध घालून आला काय असं समजा बोलणे वगैरे. तरी पण जे काय बोललात ती सांगितली होती की बाबा असं असं येणार आहेत. तर मग आवरून राहते. मग आमची सारखी गणपती बसवलेला आहे ना शेजारी चौकून. पण आता आम्हाला सुद्धा की मग ते आहे गाव. पण आता ते म्हणलं मग जा त्यांना घेऊन, माहिती नाही नवीन म्हणलं आपल्या भागात यायच्यात म्हणलं. आणि त्याला ती छंद आहे. छंद ते फोनवर अगदी याच्या आधी काय ओळख सांगितली होती का माझी? सांगितली होती. काय म्हणून सांगितली होती? ते फक्त म्हणलं सोलापूर चिंदू ना. हां सोलापूर भाग माझा. हां मी मंगळवेढ्याचा. हां येणार आहेत म्हणले. ते एवढंच सांगितलं तुम्हाला, बाकी नाही काय बोललं. तुम्ही विचार नाही का कोण आहे काय? विचारलं पण ते म्हणले मग काय हे आहे यातले येते म्हणून. ह्यातले? हां हां हां. मग काय वाटलं? गाय बरं आपले गोमतरचा हे आहे ना, हां ते म्हणजे यातले म्हणले ते असे दर्शन म्हणले नाही तर म्हणते. बरं. मग काय वाटलं ते ऐकून? मग आम्हाला चांगलंच वाटलं ना. जे आपल्याला लागत तेच लागतात. तर समजा पांडुरंगाच्या वाट्याने गेलं पांडुरंग भेटावं हे हवसच आहे आपल्याला. पण वाट जर सोडली तर काटा मारणारच आहे. खरं होते. मग आपले मार्ग चांगला आहे म्हणलं हौसनी ते म्हणायचं कवा येऊ घ्यायचा आपली त्याला. तुमच्या फोटो बैल सुद्धा पाहिलेला आहे त्यांनी ते ओळख. बरं. काय वाटलं बघून तुम्हाला? त्याचं काय आता नाही लय बाबा जोरात राहून जोरात आहे. ओळख जर पारला हां हां वासरू हिट होणार आहे. होणार आहे. बरं बरं. वासरू चांगलं होणार. आपल्या गायची बी वजन वाढणार, आपलं वजन वाढणार, वासराचं वजन वाढणार. म्हणजे आणखी 4 लोक आपल्या घरी येणार. आयुष्य जगत असताना अशा गप्पा मारा मिळाले होते का? नाही. कधी कोणी प्रश्न विचारला होता का? नाही, आतापर्यंत आपल्याला कोणी विचारलं नाही यायचं. काय वाटलं मामा तुम्हाला? हा प्रश्न विचारतो मी, संवाद करतो 1-10 मिनिटं. की पंढरपूरच्या हालचालच्या पालखीसारखं जर असलेलं लोक वारीला निघायचे हां तिथे गलबला राहतो निघण्यासाठी. तसं हे ते वाटलं मग हां देवाची वाटलं दिसू लागलं. बरं. ह्याच्यात तुमच्या मनी जाणे होतं म्हणे ते नव्हतं काय. म्हणजे बा माझी कोणतरी इच्छा नाही देव भेटल्यासारखं आहे माझ्यात. माळकरी की मी बी पाहिजे माळकरी म्हणून तिथे तुम्ही या वशात दिसत आमच्या इथे काय होत नाही का घरानं आमचा किल्लेरी. म्हणजे तुमची चर्चा होईल किंवा मी चर्चा करू शकेल असं वाटलं नव्हतं तुम्हाला? याच्या आधी वाटलं होतं का मी बोलेल? नाही. हां ठीक आहे मामा, वेळ दिला, तुम्ही बोललात. मनमोकळेपणा महत्त्वाची मुद्दा सांग. पप्पू सदाशिव खिलार संगोपन का करायचं? काळाची गरज आहे. बर. आणि तुम्ही खिलार शेतकरी शान परिवाराला एक वाक्य वापरलं होतं कॉल करून, महाराष्ट्राला गरज आहे. अगदी तुमच्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला अजून खूप गरज आहे. हां. आणि तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्रात अजून घडली पाहिजे. बर. सगळ्यांनीच किमान कमीत कमी एकतरी खिल्लार हां जवळ येऊन देत नाही. बरं बरं बरं. सगळ्यांनी कमीत कमी एकतरी खिल्लार गाय पाळली पाहिजे. बरं. महाराष्ट्राला गरज आहे असं का वाटलं? खरंच गरज आहे, कारण तुमचं काम आहे निस्वार्थपणे हां आणि सरळ पद्धतीने. यात कुठलंही एडिटिंग नाही, काही नाही. जे काय आहे जो मला खरं सांगतोय ते सगळ्यांना ऐकायला भेटते आणि हे भेटलं पाहिजे. हां सगळ्यांच्या बाबतीत असंच झालं पाहिजे.
तुम्हाला वाटत नाही कधी की माझ्याकडून एडिटिंग व्हावं नाही किंवा वाटत. माझ्याकडून वैयक्तिक मला वाटत नाही तुम्ही एडिटिंग करावं. का नाही वाटत? कारण तू जो काही आहे ते खरं तुम्ही रिअल टाकताय आणि ती टाकणं गरजेचं आहे. बर काय होणार बदल रियालिटी? रिॲलिटीच पाहिजे. रिॲलिटीच बदल करू शकते आणि ते भविष्यात पण करणार. आणि हे काम फक्त मग हे करतायत, यापुढे करत राहावा हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद सदाशिव, वेळ दिला तुम्ही आणि व्यक्त झाला त्याबद्दल. धन्यवाद तुमचं पण राजसाहेब. तुम्ही तुमच्या जीवनातील अनमोल वेळ काढून आमच्यासाठी इकडे आलात, त्या तुमचं पण मनापासून धन्यवाद, आभार. धन्यवाद. गाय कधीपासून जवळ देत नाही? गाय आणल्यापासून नाही जवळ.